आता निवडणुका आल्या आहेत, असे प्रकार घडतील, मात्र जनता सर्व ओळखते. विकास कामांवर चर्चा करा. जातीपातीच्या भांडणातून काही निष्पन्न होणार नाही. जो काम करेल जनता त्याचं नाव घेईल. जो चुकीची बदनामी करेल त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार. अवैध व्यवसाय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तो कोणताही कार्यकर्ता असो, कडक कारवाईला सामोरे जावेच लागणार. मी चुकीचे कामे करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. गोळीबारामध्ये माझ्यावर व माझ्या सहकाऱ्यांवर केलेला आरोप जर तपासात आढळले तर आमच्यावरही कारवाई होईल. कायदा सर्वांना समान आहे, त्यामुळे कोणीही यामध्ये राजकारण आणू नये. विकासावर बोलायला काही राहिले नाही, म्हणून अशा प्रकारे मुद्दे आणून लोकांची अशी दिशाभूल केली जात आहे. निवडणूक जवळ आली की असा प्रकार होणार आहे, असे परखड मत आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे. विकास कामांबाबत बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की अनेक अडचणींना सामोरे जात 5 नंबर साठवण तलाव पूर्णत्वाकडे नेऊन प्रत्यक्षात आता कोपरगावकरांना 3 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. अजूनही पाणी पुरवठ्याचे दिवस कसे कमी करता येईल यावर काम सुरू आहे. तसेच बाकीचे कामेही लवकर पूर्ण होतील. 350 कोटींचे कामे मंजूर आहेत व ते प्रगतीपथावर आहे. 323 कोटींची भुयारी गटार योजना सुरू होणार आहे. जवळपास 700 कोटींची कामे पुढील काही दिवसांमध्ये होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे तर बोलायचं कशावर, अशा प्रकारचा विचार विरोधकांकडून होत आहे. परिषदेमध्ये आपण मागच्या आठवड्यामध्ये घोषणा केली होती का आपण म्हणजे नगर परिषदने 3 दिवसाआड पाणी आपण चालू करतोय. त्याचबरोबर जे काही राहिलेले कामं असतील याच्यासाठी पण नगरपालिका त्या ठिकाणी प्रयत्न करून ते कामं लवकरात लवकर कसे होतील यासाठी प्रयत्न करून आपल्याला दिवस कमी कसे करता येतील याचं काम आपण चालू केलेलं आहे. तर आता ज्यांना मागच्या आठवड्यामध्ये पाणी आलं होतं, या रविवारपासून त्यांना 3 दिवसाआड पाणी झालेलं आहे. राहिलेले विषय आता बाकीच्या कामांचे असतील. त्याची प्रशासकीय मान्यता त्याला निधी उपलब्ध झाला आहे. प्रशासकीय मान्यता होऊन तांत्रिक मान्यता वगैरे या सगळ्या गोष्टी करून बाकीचे पण कामं त्या ठिकाणी पूर्ण होतील. ज्यामध्ये रस्ते असतील, इमारती असतील, जे काही विविध कामं आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार केला. कार्यक्रमाच्याही दिवशी आपल्याला सांगितलं जवळजवळ 350 कोटीचे कामं आपले कोपरगाव नगर परिषदमध्ये मंजूर होऊन प्रगतीपथावर आहे. काही चालू होणार आहे आणि आत्ताच्या घडीला 323 कोटीची भुयारी गटारची योजना ही प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर झालेली. जवळपास 700 कोटीचे कामं आपल्याकडं या काही पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं त्या ठिकाणी होत आहे. तर मग आता विकास कामं जर होत आहे तर बोलायचं कशावर, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी विरोधकांकडनं होतोय. आणि म्हणून जे काही प्रकरण मागच्या काळामध्ये झालं, ते गोळीबार झाला, मी त्या दिवशीच आपल्या सर्वांपर्यंत बातमी पोचवली होती. जर कोणी त्याच्यामध्ये चुकीचं केलेलं असेल त्याला कुठल्याही प्रकारचं कोणीही त्या ठिकाणी पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर त्या पद्धतीने मी कोण माझ्यावर फोटो काढतं, त्या फोटोवर काय टॅगलाईन टाकतं किंवा काय टाकतं याच्यावर माझा काही कंट्रोल नाही. शेवटी जो तो जनतेचा अधिकार आहे. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून कोणी जर फोटो काढायला आलं तर त्याला काही म्हणू शकत नाही का तुम्ही फोटो काढायचा नाही किंवा काय टाकायचं नाही का, तो त्याचा अधिकार आहे. जर कोणी त्याच्यामध्ये चुकीचं असेल
चौकशीमध्ये तर निघणारच आहे. कोणी काही स्टेटमेंट दिलेले असतील, माझ्यावर किंवा माझ्या ऑफिसमधल्या लोकांवर आरोप लावले असतील, तपासामध्ये जर कुठली गोष्ट त्या ठिकाणी आढळली तर आमच्यावर कारवाई होईलच. कायदा सगळ्यांना सारखा आहे, पदावर असलेल्या लोकांनाही आणि ज्यांना पद नाही यांनाही सारखा आहे. त्याच्यामुळं लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणू नये. विकासाच्या वर बोलायला काही राहिलं नाही म्हणून अशा प्रकारचे मुद्दे आणून लोकांची दिशाभूल करायची आणि बदनामी करायची असा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे. आणि निवडणूक जवळ आली का अशा प्रकारच्या गोष्टी होणार आहे. त्यामुळे लोकांनी किती त्याच्यावर लक्ष द्यायचं हे खऱ्या अर्थाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि माझी सर्व नागरिकांना विनंती, आपण जे काही मला संधी दिली होती, जेवढे शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न मी केला. सर्वात महत्त्वाचा आपला पाण्याचा प्रश्न होता, रस्तेचे प्रश्न महत्त्वाचे होते. बाकीच्या इमारती तर होताच आहे, पोलीस स्टेशन असेल, वसाहत असेल, कोर्ट असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स 3-4 आहे, बसस्टँडच्या इथलं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, नगरपालिकेची इमारत असेल, पूर्ण करण्याचा विषय असेल, विविध बाकीचे सर्व कामं त्या ठिकाणी करून मी या 5 वर्षामध्ये आणलेले. या गोष्टीवर आपण जर चर्चा केली तर बरं होईल. आणि चर्चा करायला आपल्याकडं बाकीचे अजून प्रश्न आहे ना. मी अनेक ठिकाणी सांगितलं का हे जाती धर्माचे भांडणं त्याच्यातून साध्य काही होणार नाही. फक्त द्वेष निर्माण करण्याचं काम त्याच्यामधून निश्चितपणे होईल. जे मूळ प्रश्न आहे, ज्या आज गरजा आहे लोकांच्या अडचणी कशा कमी करता येतील, बेरोजगारी कशी कमी करता येईल, यासाठी खऱ्या अर्थाने काम झालं पाहिजे. आपल्याकडे MIDC आपण मंजूर करून आणलेली, ठीक आहे. आता मी एक लोकप्रतिनिधी म्हणून एक व्यवसाय तिथे आणला, मी एक व्यवसाय तिथे केला, तिथे रोजगार लोकांना उपलब्ध झाला. तुम्ही 2 व्यवसाय चालू करा, 2 कारखाने काढा, 4 कारखाने काढा, हजारो लोकांना तिथे रोजगार द्या. ज्याला रोजगार मिळेल तो तुमचं नाव घेणारच आहे. जो काम करणारे लोक त्याचं नाव घेणारे. या गोष्टी करून लोकांची दिशाभूल करणं याच्यामध्ये फार काही तुम्हाला साध्य होणार नाही. त्यामुळं या गोष्टी थांबल्या पाहिजे. बदनामी केली तर त्या ठिकाणी तुमच्यावर त्या ठिकाणी दावा ठोकला जाईल. एवढं आपण सर्वांनी दखल घ्यावी, एवढीच माझी विनंती. नाही, मी तर त्याच्यामध्ये त्याच दिवशी स्टेटमेंट दिलं ना. जर त्याच्यामध्ये कोणी चुकीचा असेल, कोणी शहराची शांतता भंग करत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पोलीस त्या पद्धतीने तपास करताय, त्याच्यावर कारवाई करताय. त्याच्यावर मी भूमिका त्याच्यामध्ये घेतलेलीच आहे. या गोळीबाराच्या प्रकरणाच्या व्यतिरिक्त शहरामध्ये सध्याचे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला, अनेक अवैध धंदे आहेत, आणखी अनेक गोष्टी, सगळ्या जे काही अवैध धंदे असतील, जिथं कुठं काही बेकायदेशीर चालू असेल, कोणी त्याच्यामध्ये शहराची शांतता भंग करत असेल, कुठल्याही माध्यमातून काही गोष्टी करून याच्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी कडक कारवाई केली पाहिजे. तशा पद्धतीच्या सूचना आहे. कुठल्याही चुकीच्या गोष्टीला मी कधीच सपोर्ट करत नाही. त्याच्यामुळे कोणीही त्याच्यामध्ये शंका आणायचं काही कारण नाही.